कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रायते गावाच्या अलीकडील ब्रिजच्या खाली ऑइल सांडल्यामुळे या रस्त्यातून जाताना काल संध्याकाळी अनेक दुचाकी वाहन चालकांचे वाहन स्लिप होऊन आणि घसरून अनेकांचा या ठिकाणी अपघात झाला। संध्याकाळची आणि अंधाराची वेळ असल्यामुळे अनेकांना महामार्गाच्या रस्त्यावर सांडलेलं ऑइल दिसत नव्हतं, त्यामुळे बऱ्याच जणांची वाहनं घसरून अनेक लोक जखमी झाले। सदरची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख नरेश सुरोशी यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला सुद्धा संपर्क साधला, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना रस्त्यावर उभे राहून रस्त्याच्या एका बाजूने जा असं सुचवलं। त्यानंतर पाण्याचा टँकर मागवून सदर रस्ता साफ करण्यात आला। त्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी हे उपस्थित होते। त्यांनीही वाहन चालकांना मदत केली। पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने तसेच परिसरातील काही तरुण कार्यकर्ते यांच्या सहकार्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख यांनी अनेकांचे जीव वाचवले। त्यामुळे त्यांच्या या सेवाभावी कामाचं सर्वत्र अभिनंदन होत आहे। कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर आज रायते ब्रिजच्या खाली ऑइल पडल्यामुळे 7 ते 8 दुचाकी वाहन स्लिप होऊन पडलेली आहेत आणि मी स्वतः त्याची माहितीसुद्धा घेतलेली आहे। आणि म्हणून आज माझ्या लक्षात आलं की राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही, अजून लाईट लावलेले नाहीत, लाईटचे पोल लावलेले नाही आहेत। जर हे लाईटचे पोल लवकरात लवकर लावले नाहीत, राष्ट्रीय महामार्गावर लाईटची व्यवस्था केली नाही, तर भविष्यामध्ये अंधारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट आणि अपघात होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून माझी राष्ट्रीय महामार्ग विभागाला विनंती आहे की लवकरात लवकर कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर आपण लाईटची व्यवस्था करावी, लाईट पोल उभारावेत, जेणेकरून लाईट पडेल आणि जर एखादा अपघात झाला तर बॅरिगेडसुद्धा ठेवता येतील। लाईटच जर नसेल तर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसेल, अपघात होण्याची शक्यता आहे। भरत दळवी, युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा, ठाणे जिल्हा एकता मंच, कल्याण ग्रामीण यांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गाला माझी विनंती आहे प्रशासनाला की या हायवेवर लवकर लाईट लावायला घ्या, नाहीतर आंदोलन होईल। स्लिप झाली का? स्लिप झाली, ऑयल गिरा था उधर। हाँ, पूरा ऑयल गिरा था, हम लोग आ रहे थे, पूरी गाड़ी स्लिप हो गई। काय लागलं का तुमच्या? लागला ना, खूप लागला, पाँव फ्रॅक्चर झाला, कमर में लगा। एकटेच होते का गाडीवर? काय बोलतो? एकटेच होते का गाडीवर? दोन त्यांच्याही लागले का? हा लागला ना। लागले का तुमच्या? ए बंटी, लागलं का तुमचं? लागले का भाऊ? हा लागलं। काय झालं? गाडी स्लिप झाली, तिकडे ऑइल पण पडलं। आपण बघू शकता कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर रायते गावाच्या अलीकडे जो ब्रिज आहे मोठा, या ब्रिजच्या खाली संध्याकाळच्या या वेळेला अनेक दुचाकी वाहनं या ठिकाणी या पाण्यामध्ये दुचाकी वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये स्लिप झालेले आहेत आणि त्यामुळे या महामार्गावर सध्या येथील पोलीस अधिकारीसुद्धा येऊन पोचलेले आहेत। भरत दळवी, युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी भेट देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता अनेक वाहनं या ठिकाणी स्लिप झालेली आहेत, काही वाहनं आता पुढे गेलेली आहेत। आपण बघू शकता। 1 मिनिट। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।